नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंशिका ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशभरामध्ये ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, कारण त्याच्यापासून येणारा पैसा तितक्याच मोठ्या प्रमाणात असतो. पण मित्रांनो, ऊसाचे पाने रुंद असतील आणि ऊसाची जाडी वाढवण्यासाठी कोणतं खत व्यवस्थापन करावे. अनेक शेतकरी युरियाचा वापर करतात, त्यामुळे ऊसाची जाडी वाढत नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खत देण्याचे योग्य टप्पे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान व सुंदर माहिती तुम्हाला मिळेल. आपल्या ऊसाचं वजन आणि कांडीची जाडी हे पानाच्या रुंदीवर अवलंबून असते. जर पानाची रुंदी चांगली असेल तर आपला ऊस चांगला वाढतो. ऊसाचं पान जेवढं रुंद तेवढी त्याची अन्न तयार करण्याची क्षमता जास्त असते. त्यासाठी कोणतं खत द्यायचं तर अमोनियम सल्फेट किंवा 24-24-0 यावर भर द्या. ह्याने तुमचे पाने रुंद होतील, जाड होतील. 24-24-0 आणि अमोनियम सल्फेट हे आपल्याला 20 किलो द्यायचं आहे. त्याच्यानंतर 8 दिवसांनी पोटॅश आणि कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे. तर पोटॅश किती द्यायचं आहे आपल्याला, तर पोटॅश हे 5 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट हे 10 किलो द्यायचं आहे. सोबतच मॅग्नेशियम सल्फेट जे की चिलेटेड फॉर्ममधलं 5 किलो द्यायचं आहे. हे सगळं देत असताना कितीचं अंतर असावं, सो प्रत्येक खत हे 8 दिवसांच्या अंतरावर द्यायचं आहे, ना की एकदम द्यायचं आहे. कोणतंही खत हे जर टप्प्याटप्प्याने दिलं तर त्याचा रिझल्ट हा नक्कीच चांगला भेटत असतो. कारण कोणत्याही पिकाला किंवा इव्हन आपल्याला एकदम अन्न आपल्या ताटामध्ये एकदम आणून टाकलं तर ते आपण खाऊ शकत नाही. अगदी त्याप्रमाणेच पिकालासुद्धा अन्नद्रव्याची आवश्यकता ही टप्प्याटप्प्याने असते. त्याच्यामुळे खत व्यवस्थापन करत असताना जे आत्ता आपण खतं सांगितली, ज्याच्यामध्ये 24-24-0 असेल, अमोनियम सल्फेट असेल, सोबतच पोटॅश असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, यांसारखी खतं आपल्याला एक खत दिलं की दुसरं आठवड्यांनी, त्याच्यानंतर 5 दिवसांनी असं खतं द्यायची आहेत. प्रत्येक पाण्यासोबत जर खत दिलं तर त्याचा रिझल्ट हा आपल्या ऊसाच्या कांडीमध्ये सोबतच पानांची रुंदी वाढण्यामध्ये होत असते. पानाची रुंदी सहसा किती असावी, तर जवळपास आपल्या हाताची बोटे 4 बसतील इतकी जाड रुंदी असावी, जेणेकरून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य तयार होईल. जर अन्नद्रव्य तयार झालं तर ऊसाची कांडीची जाडी आणि लांबी ही देखील वाढेल. सोबतच फुटवेही जास्त निघतील. त्याच्यामुळेच आपण पोटॅश वापरत आहे. सोबतच हे सगळं करत असताना एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची, ते म्हणजे ऊसामध्ये आंतरमशागत शक्यतो टाळा. याने काय होतं तर पांढरी मुळे तुटतात आणि ती फुटायला जवळपास 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. आणि त्यातच जे अन्नद्रव्य झाडांनी शोषून घेतलं आहे किंवा जे अन्नद्रव्य शोषून घ्यायचं आहे त्यावर त्याचा फटका पडतो आणि परिणामी ते तितक्या प्रमाणात शोषलं जात नाही. त्यामुळेच शक्यतो युरिया टाळा. आणि फक्त युरियाने काय होतं मित्रांनो, तर युरियाने फक्त काळोखी येते किंवा झाड वाढतं, परंतु आपल्याला नुसती ऊसाला काळोखी येऊन किंवा वाढून उपयोग नाही. आपलं जे कांडी आहे ती जाड झाली पाहिजे, त्याची लांबी वाढली पाहिजे आहे, त्या रसाची क्वालिटी वाढली पाहिजे. ह्या गोष्टीच्या आधारावरती आपल्याला कारखान्यावरती दर भेटत असतो. त्याच्यामुळे नुसता युरिया वापरून, कारण शक्यतो मार्केटमध्ये युरिया आता भेटतही नाही त्या लेवलला. पण आपले शेतकरी बांधव युरिया मारतात, पण त्याने फक्त ऊस वाढतो जसं की आपण म्हणतो. यासाठी मित्रांनो, मी सांगितलेल्या खतांचा वापर जर केला त्याचा आपल्याला खूपच चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि अंशिका ॲग्रो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही माहिती जर तुम्हाला खरंच महत्त्वाची वाटली असेल तर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तुमच्या गावामध्ये, ते तुमचे व्हॉट्सअप चॅनल आहे त्यांना शेअर करा की बाबांनो, खत देत असताना कोणकोणती काळजी घ्यावी, किंवा जी मी खतं सांगितली आता प्रत्येक बार मी रिवाईज करतो, मी कोणकोणती खतं सांगितली. मी खतं सांगत असताना 24-24-0, पोटॅशियम, अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट ही खतं सांगितली. आता ही खतं तुम्ही जास्त काय करायचं आहे तर एक 8 दिवसाच्या अंतरावर ही खतं द्यायची आहेत. जर खतांचं नियोजन असं टप्प्यामध्ये केलं तर त्याचा रिझल्ट हे नक्कीच चांगले मिळत असतात. धन्यवाद.